हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज ना म्हणजे 2 दिवस झाले खूपच जास्त थंडी वाढलेली आहे. बाहेर निघायची हिंमतच नाही आहे माझीवाली. स्वेटर तर नाही घातलेलं आहे, स्वेटर घालू वाटत नाही, जड वाटते ते एकदम. त्यापेक्षा घरातच बसलेलं बरं. आणि बाहेर तिकडं ऊन आहे. आणि ही नळी मी कशासाठी काढले, कारण की ते पाणी आहे ना गळतंय आणि नुसतं तिकडं ना साचून जाते ना पाणी, त्याच्यामुळे ती नळी काढून ठेवलेली आहे. आणि थंडी तर जबरदस्त आहे. आणि गेलेली स्कूलला ती आज अक्षरशः नाहीच म्हणायची उठायला, कारण की थंडी खूप जास्त होती. म्हटलं मग तिला की उद्या सुट्टी नाही आहे, सॅटर्डे, मग दुपारून सकाळी उठायला, कारण की आपल्यालाच उठू वाटत नाही. लहान पोरांना सकाळी कसं काय उठू वाटणार एवढ्या थंडीत. आणि असे स्कूलवाले बी असे आहेत ना की एवढ्या सकाळी 7 वाजता, 7:15 अशी स्कूल आहे तिची. मग कसं काय पोरं उठणार आहे सकाळी सकाळी. ह्यांना टायमिंग थोडीशी 8 तरी पाहिजेत की. मित्रांनो, इथं मस्तपैकी भात टाकलेला आहे मीनी, कारण की मला भूक लागली आहे. सकाळी फक्त चहा पिलेली होती. मावरून बिवरून झाले आपलं किचन विचन ना. जोपर्यंत की किचन स्वच्छ होत नाही तोपर्यंत मनाला शांती भेटत नाही. तर शांती कुठेतरी लपलेली असते. तर त्याच्यामुळे मग सगळं पहिले काय करते, पहिले मी किचन साफ करून घेते आणि मग झाडझूड करते. कारण की पसारा सकाळचंच असतं म्हणा, ते टिफिन बिफिनचं आणि स्वयंपाकाचं असतो. पण तरी मला आवडत नाही किचन असं एकदम भांडी इकडं तिकडं राहिले ना, आणि एकदम नुसते भांडे राहिले ते तर मला अजिबात आवडत नाही. तर इथं आपल्याला भात होतंय मस्तपैकी. आणि आज बनवलेली होती मटकी. तर हनीला अंडा रोलच केला, कारण की तिला मटकी आवडते अशी, पण तिने काल सांगितलेलं मला की मम्मी उद्या अंडे आहेत तर मग अंडा रोलच बनवशील माझ्यासाठी टिफिनला. मग म्हटलं अंडा रोलच बनवून दिले. आणि हनीचे पप्पा घेऊन गेलेत मटकी. तर आता मी मटकी आणि भात खाणार आहे. खूपच टेस्ट लागते मित्रांनो, मला खूप आवडते बरं. तर भात होतोय, 5-10 मिनिटात होऊन जाईल आपल्याला भात. आणि मला आहे ना रोजच भात दिला तरी चालते, पोळी अजिबात खायला आवडत नाही आता तर सध्या. आणि मग भातावानीच फुगून चालली आहे दिवसेंदिवस. आणि नेमका भातच आवडतोय मला. तर काय करता मग, सवय ते सवय असते ना आपली. मित्रांनो, चालली हनीला घ्यायला आता. आपला रोजचाच टाईम आहे ना. इथं मस्तपैकी कुत्रं निवांत झोपलेलं आहे. आणि आपण चाललोय मस्त. अरे उठलं. हाय, गुड मॉर्निंग. चला मग, काय तेवढंच काम आहे ना आपल्याला. काय बनवते ग? क्रिसमस ट्री. हे गिफ्ट बनवले आणि याला गोल बी करायचे. तिच्याने बोललेले गोल करायला. हां का? ठीक आहे. तर हनीला ड्रॉइंग चांगलीच यायला लागले, जमायला लागले आता. पहिले नव्हते येत ना ग एवढं. छोटी होते तर अशी काढायची, अशी 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 काढायची आणि मग अशी काढायची. छान काढायला लागले आता मस्त. आणि पूर्ण ड्रॉइंग बुक जे आहे ते फुल झालेले आहेत. हा, तर एक पेज बी फाटून गेलं बघ. कसं काय फाडलं? 2 फाडलेत ना ग. जाऊ दे, चिटकून देऊ आपण. कसं काय फाटले? आणि असंच राहू दे, चिटकून देऊ. तर मित्रांनो, मी चहा बनवत होते. आणि हे जे दूध कालचं आणलेलं होतं मी विसरलीच म्हणतं. गरम करेल सकाळी बी आठवण राहिली नाही घाई गडबडीत. आणि चहा गरम करून घेते. थोडीशी थंड झाली होती, मागेच बनवलेली होती. मग आपलं गरम करून घेते. आणि तोवर आपलं दूध पण तापते, दूध बी होऊन जाईल तापून. काय ग मायरा, इकडे चप्पल काढ बाहेर. हां, इकडे. हां, ये अशीच ये. राहू दे परत घालशील, अजून घालता जमणार नाही तिला.
अगं मी काय विचारते इकडे हा हनीला गेली मायरा गेली मायरू मायू मायरू हे छोटे छोटे हनीचे फ्रेंड्स आहे आणि ती जी चिमुकली आहे ना छोटीशी एवढी छान बोलते एवढी गोड बोलते ना ती पट 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 पोपटवाणी गेली काय ग खूपच छान बोलते मित्रांनो ती एवढीशी आहे पण एवढी भारी बोलते ना आली परत वाटते हां आता ते टीचर खेळतील काय ग काय झालं ग अच्छा इकडे ये ग मायरा घे अय गाडी येते थांब कोण काय काय दिसू राहिलं काय ग मायरा इकडे ये. इकडे ये ना ग कुठं काय झालंय बघू तुझं नाव काय सांग पूर्ण नाव हा माझं नाव एवढं करून दिलं तिने पोंगी खाते हे पोंगीवाला आला होता कुठे गेला पोंगीवाला गेलाय वाट देख एक छान लागतं पोंगी आम्ही लहान होते ना तेव्हा खूपच खायचो ते थोडे तिखट बिखट टाकून होते ते पिकले जाईल त्यांच्याकडे तिखट जास्त तिखट आताचे जास्त तिखट टाकून देतात ना ठीक आहे पण छान लागतं काय अजून एक छान लागते सगळं मीच खाऊन जाणार आहे जेवण काय बनवायचं बेबी पाणी पाहिजे मला पाणी पाहिजे तुला तर मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली आता स्वयंपाक 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 मला आहे ना नुसते स्वयंपाकला राग येतो अगं रोज रोज बनवून बनवून कंटाळा येतोय बेटा आता असं वाटतंय कुठं चाललं जाऊ बरं आहे की हां मग काय करायचं रोज रोज मला बनवावं लागतंय ना स्वयंपाक करावा लागतो ना तुम्हाला काय आयतं भेटून जाते मस्तपैकी गरमागरम मला कोण देतं हां काय ग असंच आहे बाया रोज रोज स्वयंपाक करा 2 टाईम कधी कधी 3 टाईम करा आणि आपण स्वयंपाक स्वतः करतो ना तर असं वाटते खायला बी असं चवसारखं वाटत नाही असं आहे तर कोणी बनवून दिलं ना तर मस्त वाटते एकदम असं वाटते रोज या दुसऱ्यानेच बनवून द्यावं आपण मस्त आहे तर बसून खावं काय करते आता इकडे आता अभ्यासला बसून जाय हां तर मित्रांनो आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा जे कोणी ज्यांच्याकडे आमचा व्हिडिओ पोहोचत असेल त्यांनी प्लीज करा सबस्क्राईब लाईक करा आणि कमेंट करा तर आत्ताशी माझे किती व्हिडिओ टाकले गेले 60 तरी टाकले गेले असतील पण सबस्क्राईब फक्त 7च आहे तर प्लीज तेवढी तरी मदत करा सबस्क्राईब करा
आमच्या हनीसाठी. बघा कशी हसते, तिला तर हसूच येते. आणि काय ग ड्रॉइंग सकाळीच बघितली का ड्रॉइंग तर. हां मस्त काढली, छान आहे. धर खोकली बाई, तर खोकला काही जाऊन नाही राहिला हिचावाला. तर थोडंसं तिचा पाय दुखत होता, मग आज तर कंटाळाच करत होती सकाळी बी ना ग. हेच म्हणत होती ती, म्हटलं जाईल आजचा दिवस करून पाठवलं तर दिवस तर निघून गेला आहे. कशाला शाळेला? हां तर प्लीज प्लीज नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी ठेवते आणि ब्लॉग बंद करते. बाय, उद्या भेटू परत.